नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी भरलेली मसाला मिरची ही कशी करायची हे तुम्हाला मी आता दाखवत आहे. तर या ठिकाणी मी पावशेर ही मोठी मिरची घेतलेली आहे. आता ही सर्व बाजारामध्ये व शहरात खेड्यात सर्व ठिकाणी ही मिरची मिळते. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण ही मिरची भरून करणार आहोत. आता यामध्ये मी कोणते कोणते मसाले वापरणार आहे तुम्ही नक्की बघा. चला आता मग मैत्रिणींनो, आता ही पावशेर मिरची मी अगदी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आता यामध्ये मी काय काय वापरते हे तुम्ही नक्की बघा. आता यामध्ये मी अख्खी लाल मिरची वापरणार आहे, बडीशोप, थोडेसे धने, जिरे, शेंगादाणे आणि थोडेसे मेथ्याचे दाणे आणि लसूण एवढे मी यामध्ये वापरणार आहे. धने, जिरे, मिरची, लसूण, मेथ्या, बडीशोप आणि शेंगादाणे हे मी यामध्ये वापरणार आहे. चला तर मग मैत्रिणींना, आपण आता हे सर्व भाजून घेऊया. आणि थोडेसे तीळ आहे. तर आता हे आपण सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत. आता हे सर्व मसाले आपण गॅसवर एक कढई ठेवू आणि हे मसाले भाजून घेऊया. तर अशा प्रकारे जर हे मसाले भरून मिरची केली तर खूप टेस्टी लागते आणि ही मिरची 4-5 दिवस पण व्यवस्थित अशी राहते. आणि यामध्ये आता मी टाकणार आहे थोडंसं बेसन पीठ आणि कोथिंबीर, याचा पण मी थोडा यामध्ये वापर करणार आहे. तर चला मैत्रिणींना, आता आपण ही भरलेली मसाला मिरची कशी करायची हे मी तुम्हाला आता दाखवत आहे. आता मी गॅसवर एक छोटी कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे. आता सर्व पहिल्यांदा आपण शेंगादाणे भाजून घेणार आहोत त्यामध्ये. आता यामध्ये आपण शेंगादाणे टाकून व्यवस्थित असे भाजून घेऊया. चला तर मग आता आपण शेंगादाणे भाजून घेत आहोत. आता शेंगादाणे भाजून घेणार आहोत आणि आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे. आता आपण हे सर्व मसाले या गरम कढईमध्ये बारीक गॅसवर भाजायचे आहे. आणि हे मसाले फार पटकन भाजले जातात, त्याच्यामुळं हे पटकन असं आपण काढून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी धने, जिरे, बडीशोप आणि मेथ्या हे सर्व टाकून घेतलेलं आहे. आणि मी आता गॅस एकदम कमी केलेला आहे. आता यामध्ये आपण तीळ टाकायचे आणि तीळ टाकल्यानंतर आपण आता गॅस बंद करून टाकायचा. आणि जी कढई तापलेली आहे, या तापलेल्या कढईतच आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये तेलाचा बिलकुल वापर करायचा नाही. आता आपण हे मसाले, आता यामध्ये मी या गरम कढईमध्ये मिरची टाकून घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणींना, आता हे सर्व मसाले नंतर मिरची आपण भाजून घेतलेले आणि आता ह्याच कढईमध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून भाजून घ्यायचं आहे. आता या गरम कढईमध्ये जी कढई गरम आहे, आपण गॅस चालू नाही आहे, गॅस विझवलेला आहे, तरी या गरम कढईमध्ये आपलं हे पीठ व्यवस्थित असं भाजून होतं. कारण कढई ही चांगली तापलेली असते मसाले भाजताना. आता हे आपण पीठ पण काढून घेतलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. सर्व मसाले मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेतलेले आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे थोडी आणि लसूण टाकायचं आहे. लसूण कोथिंबीर टाकून आपण हे बारीक करून घेऊया. आता लसूण कोथिंबीर टाकून आपण मिक्सरला लावून घेणार आणि त्यामध्ये मी 1 लवंग आणि 2 मिरे टाकलेले आहे. आता हे मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत आपण. यामध्ये आता बारीक झाला आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मीठ आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा मैत्रिणींनो, आता हा आपला मसाला रेडी झाला आहे. आता आपण मिरच्या कट करून घेऊया. आता या मिरच्या कशा कट करायच्या, आपण तसं देठ काढून टाकायचं आणि मध्यभागी अशी त्याला चीर घ्यायची आणि या चिरेमधूनच आपल्याला मसाला भरायचा आहे. आणि तुम्हाला जर तिखट कमी लागत असेल तर त्यासाठी आपण त्याच्यातल्या मिरच्यामधलं बी काढून टाकायचे, त्यामुळे तिखटपणा खूप कमी होतो. आणि आता हे मसाले आपल्याला
या मिरचीमध्ये भरून घ्यायचे आहेत. तर चला मैत्रिणींनो, आता हे मसाले आपण भरून घेऊया. आता बारीक केलेले सर्व मसाला त्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपले मसाला भरून झालेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मिरची करून बघा. आता आपण गॅसवर फ्राय पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे. आणि आता या तेलावरच आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायच्या आहेत मिरच्या. अगदी थोड्याशा लालसर होईपर्यंत आपल्याला या मिरच्या याच्यावर शिजवून घ्यायच्या आहेत. आपल्याला त्या डीप फ्राय करायचे नाही, तर आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत. तर बघा, आता या तेलावर सर्व मिरच्या मी ठेवून घेतलेल्या आहेत आणि आता त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं. आता हे झाकण ठेवून आपण मिरची शिजवून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, अवघ्या 5 मिनटामध्ये आपली ही मिरची अगदी मस्त अशी शिजलेली आहे आणि टेस्टला पण खूप सुंदर लागते. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे आता ही सर्विंग प्लेटमध्ये काढली आहे. धन्यवाद.